लातूरच्या रेणापूरमध्ये सकल मराठा समाजाकडून आक्रोश मोर्चाला सुरुवात। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी। संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख आक्रोश मोर्चात सहभागी। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे आपल्या सोबत आहेत। दत्ता, नक्कीच लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ एक मोठा मोर्चा निघालेला आहे, ज्यामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख सुद्धा सहभागी झालेली आहे आणि त्याचबरोबर हजारो समाज बांधव सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहेत। साने गुरुजी विद्यालयापासून या मोर्चाला सध्या सुरुवात झाली असल्याचं आपण बघू शकता की या ठिकाणी भगवं वादळ निर्माण झालेलं आहे, भगवे झेंडे, त्याचबरोबर न्याय हवेत असे जे बॅनर आहेत ते सुद्धा घेऊन हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि हा मोर्चा जो आहे तो रेणापूर लातूर रस्त्यावरून निघालेला आहे। सगळीकडे माणसांची मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झालेली आहे। एक आक्रोश जो आहे तो या मोर्चातून व्यक्त केला जात असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। संतोष देशमुख यांचा मुलगा आणि मुलगी सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेली आहेत। आपण त्यांच्याशीही बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या संख्येने लोक सहभागी झालेले आहेत। ताई, काय सांगशील तू तुझ्या वडिलांच्या न्यायासाठी? तर आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने हे सगळे लोक या ठिकाणी सहभागी झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काय भूमिका आहे तुमची? जोपर्यंत आरोपीला फाशी होणार नाही तोपर्यंत न्याय हा लढा चालूच राहणार। काय वाटतं तुम्हाला? तर अशा पद्धतीने हा जो मोर्चा आहे तो या ठिकाणी निघाला असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि लाखो हजारो नागरिक सुद्धा सहभागी झालेले आहेत। काय भूमिका आहे तुमची? आरोपीला कठोर शासन झालं पाहिजे आणि लवकरात लवकर शासनानं निर्णय घेऊन जो कोणी मास्टर माइंड आहे त्या मास्टर माइंडला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोर शासन करण्यात यावं। कठोर शासन करण्यात यावं अशी मागणी आहे। तुम्ही काय सांगाल? आज मोठा मोर्चा रेणापुरात काढलाय। हा महाराष्ट्रातला पहिला मोर्चा आहे जो अतिशय भव्य निघालेला आहे आणि आम्ही संतोषांना देशमुखांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत। ही सुरुवात आहे, ही सुरुवात प्रशासनानं शासनानं वेळीच याची दखल घ्यावी व त्या नराधमांना फाशीवर चढवावे, अन्यथा ही सुरुवात आम्ही शेवट या ठिकाणी प्रचंड महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मोठं वातावरण तयार करून या ठिकाणी आम्ही या महाराष्ट्राचं वातावरण पेटून या नराधमांना फाशी झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। नक्कीच, तर आपण बघू शकता की एक आक्रोश आणि संताप जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा वैभवी देशमुखला बोलणार आहोत। ताई, मोठा मोर्चा निघालाय, काय भूमिका हीच आहे की लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जसे आज तुम्ही आमच्या सोबत आहात असे तुम्ही कायम आमच्या सोबत राहा। मुख्यमंत्र्यांकडे काय म्हणणं आहे तुझं? आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे आणि लवकरात लवकर आरोपी अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। अशा पद्धतीने लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। ठीक आहे दत्ता, धन्यवाद। आंदोलनकर्त्यांच्या नेमकं काय म्हणणं आहे, त्यांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवल्यात त्यासाठी रेणापूरमधून सकल मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा निघालाय। मोठ्या संख्येने यात मराठा बांधव सहभागी झालेत। लातूरच्या रेणापूरमधून या मोर्चाला सुरुवात झाली आहे। संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख सुद्धा या मोर्चात सहभागी झालेली आहे। माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी हीच आमची भूमिका असल्याचं वैभवी देशमुखने आता म्हटलं आहे। दुसरीकडे राजगुरुनगरमध्ये 2 चिमुकलींची हत्या करण्यात आली। अत्याचार केल्यानंतर या दोन्ही चिमुकलींची हत्या करण्यात आली। दोन दृश्य आहेत, एक लातूरच्या रेणापूरमध्ये सकल मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय, तर दुसरीकडे राजगुरुनगरमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे आणि त्या संदर्भात निषेध केला जातोय गावकऱ्यांकडून। इकडे